तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमचा मोबाईल, पंखा, टीव्ही हे सगळं कसं चालतं? आणि आकाशात वीज कडाडते तेव्हा इतकी प्रचंड शक्ती कुठून येते? तीच वीज तुमच्या घरात इतक्या सुरक्षितपणे कशी वापरता? या सगळ्यांच्या मागे नेमकं कोणतं विज्ञान काम करत असतं? चला तर मग, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या MPSC प्रोफेसर क्लासरूममध्ये विद्युत धारेचं पूर्ण सायन्स सोप्या भाषेत आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तर अभ्यासासाठी आणि यशासाठी तयार आहात ना? आजपर्यंत तुम्ही नोटीस केलं असेल, तुमच्या रोजच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक काम आज विजेशिवाय अपूर्ण आहे, बरोबर ना? प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विजेची गरज लागते. त्यासोबतच आज अनेक महत्त्वाची कामं 24 तास वीज पुरवठ्यावर अवलंबून आहेत. आणि ही वीज वेगवेगळ्या साधनांद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, विजेचा शोध आजचा नाही. साधारण 2500 वर्षांपूर्वी ग्रीक सायंटिस्ट थॅलिस यांनी एक निरीक्षण केलं. जेव्हा त्यांनी ॲम्बर नावाच्या दगडाला वूलने घासलं तेव्हा छोटे फेदर्स आणि हलकी वस्तू त्याकडे आकर्षित होऊ लागल्या. हा विजेचा पहिला अनुभव होता. नंतर इ.स. 1646 मध्ये सायंटिस्ट थॉमस ब्राउन यांनी या घटनेला इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न. वीज वाहते म्हणजे नेमकं काय वाहतं? आणि विद्युत धारा म्हणजे नेमकं काय? खरं सांगायचं झालं तर धातू अर्थात मेटॅलिक कंडक्टरमधील प्रत्येक ॲटममध्ये काही इलेक्ट्रॉन्स सैलपणे जोडलेले असतात. या इलेक्ट्रॉन्सला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स असंही म्हणतो. हे फ्री इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हालचाल करू शकतात. जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स कंडक्टरमधून वाहू लागतात तेव्हाच विद्युत धारा निर्माण होते. म्हणजेच एका ठराविक वेळेत कंडक्टरच्या एखाद्या भागातून वाहणाऱ्या इलेक्ट्रिक चार्जच्या प्रमाणाला इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात. या व्याख्येनुसार करंटचं सूत्र असं आहे: करंट इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम. म्हणजेच तुम्ही याला असंही म्हणू शकता, चार्ज इज इक्वल टू करंट मल्टिप्लाय बाय टाइम. जिथे I म्हणजे इलेक्ट्रिक करंट अर्थात विद्युत धारा, Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज अर्थात विद्युत भार आणि T म्हणजे टाइम. आणि लक्षात ठेवा, विद्युत धारेचं SI युनिट आहे एम्पियर. याला रिप्रेझेंट करतात A ने आणि चार्जचं युनिट आहे कुलॉम्ब. याला रिप्रेझेंट करतात C ने. तसेच 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलॉम्ब डिवायडेड बाय 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदात 1 कुलॉम्ब चार्ज वाहिला तर त्याला 1 एम्पियर करंट म्हणतात. आणखी एक मजेशीर गोष्ट, एका छोट्या इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज आहे 1.6 × 10⁻⁹ कुलॉम्ब, म्हणजे अतिशय लहान. आता प्रश्न असा येतो, एम्पियर हे नाव कुठून आलं? तर हे नाव पडलं आहे फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे एम्पियर यांच्या नावावरून. त्यांनी विद्युत धारेवर महत्त्वाचे प्रयोग केले आणि करंट मोजण्याची पद्धत विकसित केली. आता तुम्हाला प्रश्न येईल, इलेक्ट्रिक करंट वाहते तर ते कुठून आणि कसे? त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता तुम्ही म्हणाल, सर इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे एखाद्या बॅटरीपासून सुरू होऊन वायरमधून जाऊन उपकरणांमधून फिरून पुन्हा बॅटरीपर्यंत येणारा सलग मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट. हे सगळं तर ठीक आहे, पण आता प्रश्न येतो, एवढं सगळं चित्रात कसं दाखवायचं? त्यासाठी तुम्हाला वापरावे लागेल सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम म्हणजे खऱ्या उपकरणांची चित्र न काढता ठराविक चिन्हांचा वापर करून सर्किट काढणं. या ठराविक चिन्हांना म्हणतात इलेक्ट्रिक सिम्बल्स. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला माहीत आहे का, इलेक्ट्रॉन्स कोणत्या दिशेने जातात आणि करंट कोणत्या दिशेने जातो? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स वाहतात नेगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. पण करंटची दिशा मानली जाते पॉझिटिव्ह टर्मिनलपासून नेगेटिव्ह टर्मिनलकडे. ही डिरेक्शन कन्व्हेन्शन म्हणून वापरली जाते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाहतो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि करंट वाहतो पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. हे आहेत काही सर्किटमधील इलेक्ट्रिक सिम्बल्स आणि त्यांचा वापर. यानंतर आपण समजून घेऊया इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, कोणत्याही वायरमधून विद्युतधारा वाहण्यासाठी त्या वायरच्या दोन्ही टोकांवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणं खूप गरजेचं असतं. जर दोन्ही टोकांवर पोटेन्शियल समान असेल तर करंट वाहत नाही. म्हणूनच करंट तेव्हाच वाहतो जेव्हा एका टोकाचं पोटेन्शियल जास्त आणि दुसऱ्या टोकाचं पोटेन्शियल कमी असतं. आणखी एक गोष्ट, करंट वाहतो हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलकडे, पण इलेक्ट्रॉन्सचं वर्तन वेगळं असतं.
इलेक्ट्रॉन्स वाहतात लोअर पोटेन्शियलपासून हायर पोटेन्शियलकडे. हे नेहमी लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. आता तुम्हाला हे एका उदाहरणातून समजावून सांगतो. तुम्ही आकाशात वीज कडाडताना पाहिली असेल. वीज नेहमी आकाशातून जमिनीवर पडते. याचं कारण असं आहे की आकाशाचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जमिनीपेक्षा खूप जास्त असतं आणि जमिनीचं पोटेन्शियल जवळजवळ 0 असतं. म्हणूनच वीज आकाशातून जमिनीकडे जाते. आतापर्यंत तुम्ही पाहिलं की करंट वाहण्यासाठी हायर आणि लोअर पोटेन्शियल असणं गरजेचं असतं. पण या दोन ठिकाणांमधील फरक किती आहे? यालाच आपण म्हणतो विभवांतर, अर्थात पोटेन्शियल डिफरन्स. अर्थात इलेक्ट्रिक फील्डमधील दोन बिंदूंमध्ये 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज हलवण्यासाठी जेवढं काम करावं लागतं त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. सोप्या शब्दात दोन टोकांमधील एनर्जीचा फरक म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असते. या पोटेन्शियल डिफरन्सचं सूत्र आहे पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय इलेक्ट्रिक चार्ज. V इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q, जिथे V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, W म्हणजे वर्क डन आणि Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज. तुम्ही ते सूत्र असंही लिहू शकता, W इज इक्वल टू Q मल्टिप्लाय बाय V. यानंतर तुम्ही म्हणणार, सर याचे SI युनिट काय? तर पोटेन्शियल डिफरन्सचं SI युनिट आहे व्होल्ट, ज्याला V ने डिनोट करतात. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलॉम्ब. म्हणजे एका कुलॉम्ब चार्ज हलवण्यासाठी जर 1 जूल काम करावं लागलं तर पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 1 व्होल्ट. आता व्होल्ट हे नाव कुठून आलं? हे नाव पडलं आहे इटालियन शास्त्रज्ञ अलेसॅन्ड्रो व्होल्टा यांच्या नावावरून. त्यांनी जगातली पहिली बॅटरी शोधली. त्यांच्या या महान शोधाच्या सन्मानार्थ पोटेन्शियल डिफरन्सच्या युनिटला व्होल्ट असं नाव देण्यात आलं. यानंतर तुम्ही बघणार आहात परीक्षेच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाचा टॉपिक, रेझिस्टन्स. जेव्हा इलेक्ट्रॉन्स एखाद्या कंडक्टरमध्ये फिरतात तेव्हा ते फक्त सरळ मार्गाने जात नाहीत, त्यांना इतर इलेक्ट्रॉन्स, ॲटम्स आणि आयन्स यांच्याशी सतत टक्कर म्हणजेच कोलिजन्स होत असते. या टक्करांमुळे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह अडथळा निर्माण करतो. याच अडथळ्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स, म्हणजेच कंडक्टर इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह प्रतिबंधित, ऑपोज करतो. आणि रेझिस्टन्सचं सूत्र आहे रेझिस्टन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट, R इज इक्वल टू V बाय I. तुम्ही ते असंही लिहू शकता, V इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय R. हे फॉर्म्युला एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून नक्की लक्षात ठेवा. जिथे R म्हणजे रेझिस्टन्स अर्थात विरोध. यानंतर आपण समजून घेऊया कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स काय असतात. सर्वप्रथम कंडक्टर्स. ज्या पदार्थांमध्ये रेझिस्टन्स खूप कमी असतो आणि ज्यामधून करंट खूप सहज वाहतो त्यांना गुड कंडक्टर्स असं म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम. म्हणूनच तुमच्या घरातील वायरिंगसाठी आणि इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये हेच धातू जास्त वापरले जातात. दुसरा प्रकार आहे इन्सुलेटर्स. ज्या पदार्थांमध्ये रेझिस्टन्स खूप जास्त असतो आणि करंट जवळजवळ वाहत नाही त्यांना इन्सुलेटर्स म्हणतात. उदाहरणार्थ रबर, वूड. म्हणूनच इलेक्ट्रिशियन रबर ग्लोव्हजचा उपयोग करतात, जे त्याला शॉकपासून वाचवतं. तिसरा प्रकार आहे सेमीकंडक्टर्स. यांचा रेझिस्टन्स कंडक्टर्सपेक्षा जास्त आणि इन्सुलेटर्सपेक्षा कमी असतो. उदाहरणार्थ सिलिकॉन, जर्मॅनियम. हे पदार्थ वापरले जातात ऑटोमोटिव्ह, एंटरटेनमेंट, अप्लायन्सेसमध्ये. यावरून तुम्हाला समजलेच असेल, आजच्या इलेक्ट्रॉनिक जगाचा पाया हे सेमीकंडक्टर्स आहेत. आता एक स्पेशल केस पाहूया, ते म्हणजे सुपरकंडक्टर्स. 1911 मध्ये H.K. कॅमर्लिंग ऑनेस यांनी शोध लावला की काही पदार्थ खूप कमी तापमानावर रेझिस्टन्स हे 0 होतात, म्हणजेच त्यामध्ये करंट वाहताना कसवाही अडथळा राहत नाही. उदाहरणार्थ मर्क्युरी -269 डिग्री सेल्सिअसवर. हे सुपरकंडक्टर्स वापरले जातात MRI मशीनमध्ये, बुलेट ट्रेनमध्ये आणि सुपरकम्प्युटरमध्ये. आता टेम्परेचरचा परिणाम पाहूया. साधारणपणे टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स सुद्धा वाढतो, म्हणजे कंडक्टर गरम झाला तर करंट कमी वाहतो. म्हणून लक्षात ठेवा, रेझिस्टन्स, त्याचा फॉर्म्युला, त्याचे प्रकार आणि त्याचे युजेस हे सगळे एक्झामसाठी फार महत्त्वाचं आहे. यानंतर तुम्ही पाहणार आहात विद्युतशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा नियम, ओम्स लॉ. हा नियम करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध सांगतो. ओम्स लॉ असं सांगतो की जेव्हा कंडक्टरची सर्व फिजिकल कंडिशन्स म्हणजे लेंथ, एरिया आणि मटेरियल सतत समान असतात, तेव्हा त्या कंडक्टरमधून वाहणारी इलेक्ट्रिक करंट ही पोटेन्शियल डिफरन्सला डिरेक्टली प्रोपोर्शनल असते.
म्हणजेच V प्रपोर्शनल टू I. तुम्हाला आणखी एक प्रश्न येणार, डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय? व्होल्टेज वाढलं तर करंटसुद्धा वाढतो. व्होल्टेज कमी झालं तर करंटसुद्धा कमी होतो. दोघं एकमेकांवर अवलंबून असतात. आता याचं फॉर्म्युला पाहूया. V डिवायडेड बाय I इज इक्वल टू R. म्हणजेच V इज इक्वल टू I इंटू R, जिथे हा रेझिस्टन्स दिलेल्या कंडक्टरसाठी कॉन्स्टंट असतो. हे फॉर्म्युला एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून नक्की लक्षात ठेवा. तर रेझिस्टन्सचं SI युनिट आहे ओम. 1 ओम इज इक्वल टू 1 व्होल्ट डिवायडेड बाय 1 अँपियर. म्हणजे जर 1 अँपियर करंट वाहताना 1 व्होल्ट व्होल्टेज लागलं तर रेझिस्टन्स इज इक्वल टू 1 ओम. आता तुम्हाला विचार येणार, ओम हे नाव कुठून आलं? तर हे नाव पडलं आहे जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओम यांच्या नावावरून. त्यांनी हा नियम मांडला आणि त्यामुळे सर्किटमधील रेझिस्टन्स मोजणं सोपं झालं. त्यांच्या सन्मानार्थ रेझिस्टन्सच्या युनिटला ओम असं नाव देण्यात आलं. आता तुम्हाला विचार येणार, रेझिस्टन्स कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? तर त्यातील पहिला घटक आहे लेंथ. कंडक्टर जास्त लांब असेल तर रेझिस्टन्स जास्त असतो, म्हणजेच R प्रपोर्शनल टू L. दुसरा घटक आहे एरिया. कंडक्टरचा एरिया जास्त असेल तर रेझिस्टन्स कमी असतो, म्हणजेच R प्रपोर्शनल टू 1/A. तिसरा घटक आहे मटेरियल. प्रत्येक पदार्थाची रेझिस्टिव्हिटी वेगळी असते, म्हणजेच R प्रपोर्शनल टू रो. आणि चौथा घटक आहे टेम्परेचर. टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स सुद्धा वाढतो. या सगळ्यांचा एकत्रित फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. हे फॉर्म्युला एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून नीट लक्षात ठेवा. आता तुम्ही समजून घेणार आहात रेझिस्टिव्हिटी काय असते. रेझिस्टिव्हिटी म्हणजे एखाद्या पदार्थाचा असा गुणधर्म जो त्या पदार्थाचा रेझिस्टन्स ठरवतो. म्हणजेच रेझिस्टिव्हिटी म्हणजे मटेरियलची रेझिस्टन्स देण्याची क्षमता. यालाच तुम्ही स्पेसिफिक रेझिस्टन्स असंही म्हणता. रेझिस्टिव्हिटीला आपण रोने दर्शवतो. याचा SI युनिट आहे ओम मीटर. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रेझिस्टिव्हिटी कमी असेल तर करंट जास्त वाहतो. रेझिस्टिव्हिटी जास्त असेल तर करंट कमी वाहतो. रेझिस्टिव्हिटीचा क्रम असा असतो: कंडक्टर, ॲलॉय, इन्सुलेटर. म्हणजे कंडक्टर्समध्ये रेझिस्टिव्हिटी सर्वात कमी, ॲलॉयजमध्ये मध्यम आणि इन्सुलेटर्समध्ये सर्वात जास्त. यानंतर तुम्ही पाहणार आहात कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स, म्हणजेच रेझिस्टर्स जोडण्याच्या पद्धती. रेझिस्टर्स जोडण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. सर्वप्रथम पाहूया सिरीज कॉम्बिनेशन. जेव्हा रेझिस्टर्स एका मागोमाग एका सरळ रेषेत जोडले जातात तेव्हा त्याला सिरीज कॉम्बिनेशन असं म्हणतात. म्हणजे सगळे रेझिस्टर्स एकाच मार्गावर असतात. सिरीजमध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढण्यासाठी RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस सो ऑन या सूत्राचा वापर केला जातो. म्हणजेच सर्व रेझिस्टर्सची बेरीज इज इक्वल टू टोटल रेझिस्टन्स. आता पाहूया सिरीज कॉम्बिनेशनच्या काही प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी करंट. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये सगळ्या रेझिस्टर्समधून सारखाच करंट वाहतो. दुसरी प्रॉपर्टी रेझिस्टन्स. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ही सर्व इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेसच्या बेरजे इतकी असते, म्हणूनच सिरीजमध्ये रेझिस्टन्स जास्त असतो. तिसरी प्रॉपर्टी व्होल्टेज. टोटल व्होल्टेज हे प्रत्येक रेझिस्टरवरील व्होल्टेज ड्रॉप्सच्या बेरजे इतकं असतं. चौथी प्रॉपर्टी यूज. सिरीज कॉम्बिनेशन रेझिस्टन्स वाढवण्यासाठी वापरतात. पाचवी प्रॉपर्टी सिरीजमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा प्रत्येक रेझिस्टरपेक्षा जास्त असतो. एक्झाम्पल होम फ्यूज हा सिरीज कॉम्बिनेशनचा चांगला एक्झाम्पल आहे. आता पाहूया पॅरलल कॉम्बिनेशन. जेव्हा रेझिस्टर्स वेगवेगळ्या मार्गांनी एकाच दोन पॉइंट्सला जोडले जातात तेव्हा त्याला पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे प्रत्येक रेझिस्टरला वेगळा मार्ग असतो. पॅरललमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काढण्यासाठी 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 हा सूत्र वापरला जातो. आता पाहूया पॅरलल कॉम्बिनेशनच्या काही प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी करंट. पॅरललमध्ये करंट वेगवेगळ्या मार्गांनी वाटला जातो. ज्या रेझिस्टरचा रेझिस्टन्स कमी त्यातून करंट जास्त वाहतो. दुसरी प्रॉपर्टी आहे रेझिस्टन्स. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ही रेसिप्रोकलच्या बेरजेने मिळते आणि ती सर्व इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेसपेक्षा कमी असते. तिसरी प्रॉपर्टी आहे व्होल्टेज. पॅरललमध्ये प्रत्येक रेझिस्टरवर सारखाच व्होल्टेज असतो. चौथी प्रॉपर्टी यूज. पॅरलल कॉम्बिनेशन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी वापरतात. पाचवी प्रॉपर्टी आहे पॅरललमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा प्रत्येक रेझिस्टरपेक्षा कमी असतो. उदाहरणार्थ घरातील वीज जोडणे हे पॅरलल कॉम्बिनेशनचं उत्तम एक्झाम्पल आहे. या दोन्ही पद्धती एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून नीट लक्ष द्या.
आता तुम्ही समजून घेणार आहात विद्युतशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. हा नियम सांगतो की जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून करंट वाहतो आणि त्याला रेझिस्टन्स असतो, तेव्हा त्यामध्ये हीट म्हणजेच उष्णता निर्माण होते. तेव्हा तयार होणारी हीट H 3 गोष्टींवर अवलंबून असते. पहिली करंट. करंट जास्त असेल तर हीट जास्त निर्माण होते आणि हीट ही करंटच्या स्क्वेअरवर अवलंबून असते, म्हणजे H प्रपोर्शनल टू I स्क्वेअर. दुसरी रेझिस्टन्स. कंडक्टरचा रेझिस्टन्स जास्त असेल तर हीट सुद्धा जास्त तयार होते, म्हणजे H प्रपोर्शनल टू R. आणि तिसरी टाइम. करंट जितका जास्त वेळ वाहतो तितकी हीट जास्त तयार होते, म्हणजे H प्रपोर्शनल टू T. हे तिन्ही घटक एकत्र केल्यावर तुम्हाला जूल्स लॉ मिळतो. H प्रपोर्शनल टू I स्क्वेअर इंटू R इंटू T, म्हणजेच H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. हे फॉर्म्युला एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून नक्की लक्षात ठेवा. आता तुम्ही पाहणार आहात इलेक्ट्रिक करंटचा हीटिंग इफेक्ट आणि त्याचे महत्त्वाचे उपयोग. जेव्हा एखाद्या मेटॅलिक कंडक्टरमधून करंट वाहतो आणि त्याला रेझिस्टन्स असतो, तेव्हा मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स धातूच्या ॲटम्सशी टक्कर घेतात. हे तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, पण या टक्करमुळे इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी हीटमध्ये कन्व्हर्ट होते. म्हणून कंडक्टरचं टेम्परेचर हळूहळू वाढायला लागतं. या प्रक्रियेलाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता या हीटिंग इफेक्टचे महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स पाहूया. पहिला उपयोग इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये. हीटिंग इफेक्टमुळेच आपले रोज वापरणारी अनेक उपकरणं चालतात, जसं की इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक अवन, टोस्टर इत्यादी. या सर्व उपकरणांमध्ये करंटमुळे हीट तयार होते आणि काम पूर्ण होतं. याचा दुसरा उपयोग आहे इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्बमध्ये एक पातळ तार असते, जिला फिलामेंट म्हणतात. ही फिलामेंट टंगस्टन धातूपासून बनवलेली असते. जेव्हा करंट वाहतो तेव्हा ही फिलामेंट खूप गरम होते आणि प्रकाश निर्माण करते. टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट खूप जास्त असतो, सुमारे 3380 डिग्री सेल्सिअस. म्हणूनच तो फिलामेंटसाठी योग्य असतो. बल्बचं आयुष्य वाढवण्यासाठी त्यात नायट्रोजन आणि ऑर्गॉन हे इनर्ट गॅसेस भरलेले असतात. हे गॅसेस फिलामेंटला ऑक्सिडेशनपासून वाचवतात. आणि लक्षात ठेवा, ऑक्सिजन इज दी एनिमी ऑफ टंगस्टन. आणि तिसरा उपयोग आहे फ्यूज. फ्यूज तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल. हे एक सेफ्टी डिव्हाइस आहे. ते सर्किटला एक्सेस करंटपासून वाचवतं. फ्यूजमध्ये लो मेल्टिंग पॉइंट असलेली ॲलॉय वायर असते, जसं की लेड आणि टिन. फ्यूज हे नेहमी डिव्हाइससोबत सिरीजमध्ये जोडलेलं असतं. जेव्हा करंट जास्त होतो तेव्हा फ्यूज वायर खूप गरम होते आणि वितळते. मग सर्किट तुटतो आणि डिव्हाइस सुरक्षित राहतं. फ्यूज वायर ही पोर्सिलेन किंवा इन्सुलेटिंग केसमध्ये असते. घरगुती वापरासाठी सामान्य फ्यूजेस असतात 1A, 2A, 3A, 5A, 10A इत्यादी. चौथा उपयोग आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. हीटिंग इफेक्टचा वापर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो, जसं की सोल्डरिंग, वेल्डिंग, कटिंग या सगळ्या प्रक्रियांमध्ये हीटमुळेच काम होतं. म्हणून लक्षात ठेवा, हीटिंग इफेक्ट हा फक्त थिअरी नाही, तो आपल्या दैनंदिन जीवनात आणि इंडस्ट्रीमध्ये खूप उपयोगी आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही काय काय शिकलात ते सगळं एकदा पटकन रिवाईज करूया. सर्वात आधी इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि I इज इक्वल टू Q/T. पुढे पोटेन्शियल डिफरन्स आणि रेझिस्टन्स, मग ओम्स लॉ आणि त्याचे फॉर्म्युलाज, नंतर रेझिस्टिव्हिटी आणि फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टन्स, आणि शेवटी हीटिंग इफेक्ट, फ्यूज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. हे सगळं नीट लक्षात ठेवलं तर इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर तुमच्यासाठी इझी होईल. आता एक महत्त्वाची माहिती. या MPSC प्रोफेसरच्या क्लासरूममधील सर्व नोट्स आणि PDFs तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. म्हणून अजून जॉईन नसेल केलं तर आत्ताच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच दर्जेदार एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्ससाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.